हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आज आपण कोणतं डिस्कशन्स घेणार आहे? थंबनेलवर तुम्ही बघितलं असेल, माया ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल आपण डिस्कशन्स करणार आहे. ओके, माया ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल डिस्कशन्स करत असताना आज आपण काय काय बघणार आहे? तर आपण ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय ती बघणार आहे. करंटमध्ये न्यूजमध्ये कशामुळे आली किंवा ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्याच्या मागं काय काय कारण आहे ते बघणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला हे बनवण्याची गरज का पडली हे पण मी तुम्हाला पॉईंट्स एक्सप्लोर करणार आहे. So this lecture is going to be help you in internal security aspect also, okay, and for the current aspect also. The direct current वर पण प्रश्न येऊ शकतो. Otherwise this question may be asked in your mains examination for the in internal security portion also, okay. Science and technology मध्ये पण जाऊ शकतो and you can add it in a value addition portion also, okay. Value addition in the aspect of की तुम्हाला एखादा सायबर अटॅक वर प्रश्न आला किंवा कशावरही प्रश्न आला असेल तर त्यामध्ये तुम्ही लिंकअप करू शकता. जसं मी मागचं माझं एक लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये मी करंट अफेअर्सला कशा पद्धतीनं लिंकअप करता येईल तो पॉईंट सांगितला. तर तशाच पद्धतीनं माया ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे तिला पण मी एक्सप्लेन करणार आहे आणि हे तुम्ही ॲज अ व्हॅल्यू ॲडिशन्स म्हणून टेकआउट करू शकता. ओके, विदाउट वेस्टिंग टाइम विल स्टार्ट द लेक्चर. ओके, अँड फॉर सम कॅन्डिडेट्स हू वॉन्ट टू जॉईन द बॅच, ओके, की ज्यांना इंग्लिश मीडियम वाईज बॅच पाहिजे असेल आणि ज्यांना हेल्प लागत असेल की काही सब्जेक्ट्समध्ये, तर यू कॅन अवेल दॅट बॅच ऑल्सो. ओके, तर ही बॅच आपली ऑनलाईन ऑफलाईन मोडमध्ये सुरू आहे. आय थिंक आज 2-3 दिवसच झाले ही बॅच चालू झालेली आहे. तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डेफिनेटली एनरोल करण्यासाठी कमेंट सेशन्समध्ये जे नंबर्स वगैरे त्या थ्रू कॉन्टॅक्ट्स करू शकता. ओके, सो बिफोर स्टार्टिंग द लेक्चर ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम यू कॅन फर्स्टली अंडरस्टँड की ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्याची गरज का पडते. तो ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्याचा मुद्दा काय त्यावरून आपण सुरुवात करूया की ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय ते एकदा समजून घेऊ. पण हा टॉपिक न्यूजमध्ये कशामुळे आला तर न्यूजमध्ये येण्याचं कारण इंडियामध्ये माया ऑपरेटिंग सिस्टीम आलेली आहे आणि डिफेन्स मिनिस्ट्रीला ही माया ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात येत आहे. डिफेन्स मिनिस्ट्रीलाच देण्यात येते. हो, सध्या डिफेन्स मिनिस्ट्री माया ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करणार आहे आणि सोबत नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्स या ज्या फोर्सेस आहेत त्यापैकी नेव्हीने याला काय दिले म्हणजे नेव्हीमध्ये पण या माया ऑपरेटिंग सिस्टीमला ॲडप्ट करण्यासाठी त्यांनी परमिशन्स लागू केली. ओके, सो बेसिकली फर्स्ट वी अंडरस्टँड की ऑपरेटिंग सिस्टीम देण्याची ऑपरेटिंग सिस्टीम का गरजेची असते किंवा ऑपरेटिंग सिस्टीम का आवश्यक आहे कम्प्युटर्समध्ये ते हे समजून घेऊ. दोज हू आर कम्प्लिटली फ्रॉम नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड दे ऑल्सो ते पण काय करू शकतात की याच्यावर एक अंडरस्टँडिंग मिळू शकता. बघा, आता मला तुमच्यासोबत कम्युनिकेट करायचं असेल तर मी एक लँग्वेज, एक मीडियम यूज करत आहे. सो लँग्वेज इज अ मीडियम बिटवीन कम्युनिकेशन की मी तुमच्यासोबत त्या मीडियमनी कम्युनिकेट करत आहे, बरोबर आहे. मी माझी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आय विल बी यूज द मीडियम अँड दॅट इज अ लँग्वेज. ओके, सो लँग्वेज माइट बी इन मराठी लँग्वेज और हिंदी लँग्वेज और यू कॅन से मी दॅट की आय एम टॉकिंग इन इंग्लिश लँग्वेज टू. ओके, सो हे मीडियम आपण यूज करत आहे. सो एखाद्या युजरला कम्प्युटरपर्यंत जर पोहोचायचं असेल, लुक ॲट दॅट की युजरला काय करायचं आहे, कम्प्युटरपर्यंत पोहोचायचं आहे, कम्प्युटरला आपला मेसेज द्यायचा आहे. तर ह्या कम्प्युटरला युजरला कम्प्युटरला जो मेसेज द्यायचा आहे याच्यामध्ये एक महत्त्वाचा रोल प्ले करतो ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम नसल्याशिवाय युजर कम्प्युटरला कनेक्ट करू शकत नाही किंवा कमांड देऊ शकत नाही. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमचं महत्त्व कळत आहे का तुम्हाला की युजरला कम्प्युटरसोबत कनेक्ट करायचं असेल किंवा आपल्या कमांड प्रोग्रेस करायच्या असतील, कमांड एक्सप्रेस करायची असेल, कमांड त्याच्याकडून एक्झिक्यूट करून घ्यायची असेल तर त्या लॅपटॉपमध्ये किंवा जे पण डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये काय इन्स्टॉल असणं गरजेचं आहे, ऑपरेटिंग सिस्टीम. मग आता ही माया ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला एक आलेली बघायला मिळेल. आता माया ऑपरेटिंग सिस्टीम काय केले जाईल की आपले जेवढे पण काही डिफेन्स, आता सध्या ते डिफेन्स मिनिस्ट्रीशी रिलेटेड आहे. म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीचे जेवढे पण काही डिव्हायसेस आहे किंवा आपण म्हणू शकतो ज्या डिव्हायसेसवर काम करत आहे कोण, डिफेन्स मिनिस्ट्री, त्या सगळ्या डिव्हायसेसमध्ये आपण काय टाकणार आहे आता, माया ऑपरेटिंग सिस्टीम टाकणार आहे. आणि माया ऑपरेटिंग सिस्टीम आता नाव का दिलं, काय दिलं, कशामुळं दिलं हे पण मी एक्सप्रेस करेन. बट जस्ट यू आर टू फर्स्टली अंडरस्टँड की ऑपरेटिंग सिस्टीम कशासाठी. गॉट
गॉट इट? की ऑपरेटिंग सिस्टीम इज जस्ट फॉर द टू कम्युनिकेट करायचं युजरला डिव्हाइससोबत कम्युनिकेट करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम ॲज अ मीडियमचा रोल प्ले करत आहे टू टॉक अँड टू एक्झिक्यूट द कमांड फ्रॉम दॅट कम्प्युटर ऑर दॅट डिव्हाइस. ओके, सो दिस इज बेसिकली द ऑपरेटिंग सिस्टम. जस्ट लुक ॲट द डायग्राम की या डायग्राममध्ये त्याच पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. वेगवेगळे युजर्स आहे. सो युजर्स जे आहेत ते काय करत आहे? कनेक्ट करत आहे. युजर्स काय करत आहे? युजर्सला वेगवेगळ्या कमांड, युजर्स जे आहे वेगवेगळ्या कमांड देत आहे. तर त्या कमांड ज्या आहेत ते ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केल्यामुळं त्या काय होत आहे? एक्झिक्यूट होताना तुम्हाला बघायला मिळेल. सो दिस इज बेसिकली द ऑपरेटिंग सिस्टीम. तर हे ऑपरेटिंग सिस्टीम बेसिक काय ते तुम्हाला कळालं असेल. आता ऑपरेटिंग सिस्टीम समजल्यानंतर इथं आपल्याला एक डेफिनेशन दिलेली आहे की ऑपरेटिंग सिस्टीम का गरजेची आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीम गरजेची असण्याचं कारण असं आहे की जे सॉफ्टवेअर आहे कम्प्युटरमध्ये किंवा सॉफ्टवेअर आहे, हार्डवेअर आहे, हे जे कमांड्स आहेत ते एक्झिक्यूट सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरनी आपले कामं व्यवस्थितरित्या मॅनेज करण्यासाठी प्रोसेस करण्यासाठी आपण तिथं काय इन्स्टॉल करत आहे? ऑपरेटिंग सिस्टीम करत आहे. आणि कम्युनिकेट करायचं असेल कम्प्युटरसोबत तर ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल असल्याशिवाय आपण कम्प्युटरसोबत कम्युनिकेट करू शकत नाही. मी कशा पद्धतीने सांगितलं. सपोज टेक एक्झाम्पल की तुम्ही तुमच्या पीसीला काय केलाय? कीबोर्ड जॉईन केलाय. सो कीबोर्ड थ्रू आपण काय देतोय? कमांड देतोय किंवा इनपुट देतोय. सो इनपुटचा आउटपुट मिळण्यासाठी तिथं काय इन्स्टॉल असणं गरजेचं आहे? इनपुट पासून आउटपुट एक्झिक्यूट करण्यासाठी तो इनपुट जे देत आहे ते घेण्यासाठी त्या पीसीमध्ये काय इन्स्टॉल असणं गरजेचं आहे? ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल असल्याशिवाय ही फंक्शनिंग प्रॉपर वेनी होणार नाही. सो ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला कळलेलं असेल. आता बघा, हे अशा प्रकारचं माय ऑपरेटिंग सिस्टीम जनरेट करण्याचं कारण काय पडलं त्याबद्दल आपण थोडंसं एक्सप्लोर करू की माया ऑपरेटिंग सिस्टीम आपण का आणली. माया ऑपरेटिंग सिस्टीम आणण्याच्या मागं कारण काय? तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचा वर्ड माहीत असणं गरजेचं आहे, सायबर अटॅक्स. काय माहीत पाहिजे? सायबर अटॅक. बघा, सायबर अटॅक्स म्हणजे काय? म्हणजे एकदम सिंपल भाषेत सांगत आहे की सायबर अटॅक्स म्हणजे तुम्ही हॅकिंग वगैरे हे नावं ऐकलेले असतील. हॅकिंग झालं, हे अशा पद्धतीची नावं तुम्ही ऐकलेली असतील. आता माझा मुद्दा काय की सायबर अटॅक होतात म्हणजे काय होतं की जी त्या डिव्हाइसमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती काय केल्या जाते? काढून घेतल्या जाते किंवा ती फ्रॉड तरीकेनं त्या डिव्हाइसेसची इन्फॉर्मेशन एखाद्या व्यक्तीजवळ जात असेल तर तिला आपण सायबर अटॅक म्हणतो. मग सायबर अटॅक ही सध्याची एक मोठी समस्या बघायला मिळते. आता तुम्हाला तर माहिती आहे डिफेन्स मिनिस्ट्री हे आपलं क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरमधला एक सेक्टर आहे. आता क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी एकदा पहिले क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर एक्सप्लेन करते आणि मग पुढे जाते. बघा, कोणत्या सेक्टरवर सायबर अटॅक झाल्यामुळं सगळ्यात जास्त धोका निर्माण होऊ शकतो त्यामध्ये एक आपण वर्ड यूज करतो, क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर. क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरचा अर्थ असा आहे की जे इन्फ्रास्ट्रक्चर असं इन्फ्रास्ट्रक्चर की ज्याच्यावर एखादा सायबर अटॅक झाल्यामुळं आपल्या नेशनला किंवा नॅशनल इंटरेस्टला मोठा थ्रेट निर्माण होऊ शकतो त्याला आपण म्हणतो क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर. क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर इज नथिंग बट की अटॅक झाल्यामुळं आपले नॅशनल इंटरेस्ट जे आहेत ते खतऱ्यात येऊ शकतात किंवा नॅशनल इंटरेस्टला एक मोठा धक्का बसू शकतो. सो क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय काय येतं? तर क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वॉटर सप्लाय येतो. ओके, क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बँकिंग फायनान्स येतं. क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इलेक्ट्रिसिटी सेक्टर येऊ शकतं. क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुमचं पॉवर सेक्टर येऊ शकतं. येस, तुमचं गॅस ऑइल स्टोरेज ही येऊ शकतं. गव्हर्नमेंट ऑपरेशन्स येऊ शकतात. काही इमर्जन्सी सर्व्हिसेस, न्यूक्लिअर रिलेटेड आपले न्यूक्लिअर पॉवर स्टेशन्स असू शकतात. हे सगळे कशामध्ये येतात? क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर. सो क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर इज नथिंग बट तुम्ही असं म्हणू शकता की क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर कोणत्याही प्रकारचा जर अटॅक झाला, कोणत्याही प्रकारचा अटॅक झाला तर त्यामुळं तुमची नॅशनल सिक्युरिटी कोणत्याही प्रकारचा जर क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर इज नथिंग बट त्याच्यावर अटॅक झाल्यामुळं तुमची नॅशनल सिक्युरिटीला काय पोहोचू शकतो? नॅशनल सिक्युरिटीला जर थ्रेट पोहोचू शकत असेल तर त्याला आपण म्हणतो क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर. ॲज पर द IT Act 2000 याच्या वाईज क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरला प्रॉपरली डिनोट केलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे कम्प्युटर रिसोर्स इनकॅपॅसिटेशन डिस्ट्रक्शन ऑफ विच शॉल हॅव बीन डिस्टेबिलाइज
मिनिमायझिंग इम्पॅक्ट ऑफ नॅशनल सिक्युरिटी, इकॉनॉमी, पब्लिक हेल्थ आणि सेफ्टी. क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरला डिफाईन करताना त्यांनी सांगितलं की अटॅक झाल्यामुळं तुमचं नॅशनल सिक्युरिटीला थ्रेट पोहोचू शकतो, इकॉनॉमीला थ्रेट पोहोचू शकतो, पब्लिक हेल्थ और सेफ्टी अस्पेक्टला थ्रेट पोहोचू शकतो. दॅट इज नथिंग बट युअर क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर ॲज पर द IT Act 2000. ओके, दिस इज क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर. सो इथं मी काय सांगत होती की माया हे आपण जे ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्याचं कारण आहे की सायबर अटॅक्स होते अँड सायबर अटॅक्स पर्टिक्युलरली ऑन द क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर. आणि क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर अशा पद्धतीनं जर अटॅक झाले सो इट विल बी हॅम्पर युअर आवर नॅशनल सिक्युरिटी, इकॉनॉमिक इंटरेस्ट याला थ्रेट पोहोचू शकतो. म्हणून याला कंट्रोल करण्यासाठी आपण माया ऑपरेटिंग सिस्टीम आणलेली तुम्हाला बघायला मिळेल. आता माया ऑपरेटिंग सिस्टीम आणल्यामुळं काय कोणत्या प्रकारचा आपण कंट्रोल मिळू शकतो, तर माया ऑपरेटिंग सिस्टीम याच्यामुळं आपली जी इन्फॉर्मेशन ही अजून जास्त सिक्युअर राहील, सेफ राहील अशा पद्धतीनं तुम्हाला बघायला मिळेल. सेफ्टी आस्पेक्टवर, सिक्युरिटीच्या आस्पेक्टवर किंवा अजून वेगवेगळ्या आस्पेक्टवर ही माया ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला वर्क करताना बघायला मिळेल. मोर सिक्युअर, मोर सेफ्टी आस्पेक्टनी वर्क करताना बघायला मिळेल. अगेन वन इम्पॉर्टंट पॉईंट अबाउट माया ऑपरेटिंग सिस्टीम, माया ऑपरेटिंग सिस्टीम ही जी आहे इंडिजिनियसली डेव्हलप आहे, म्हणजे ही आपल्या भारतात बनलेली आहे. त्याच्यामुळे याचं जे नियंत्रण आहे ती सगळ्या प्रकारचं आपल्याला म्हणजे भारतातूनच मॅनेजमेंट होताना बघायला मिळेल आणि दुसऱ्या देशांवरची आपली डिपेंडन्सी पण कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल. इफ आय एम आस्किंग यू की विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, जनरली आपण विंडोजवर काम करतो, माझा PC असो, तुमचा PC असो, आपण विंडोज केलेली आहे. सो विंडोज इज अगेन नथिंग बट द ऑपरेटिंग सिस्टीम. सो विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम जी बघतो ही कुणाची आहे? एनीबडी नोज की विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कोणाची? सो इट इज फ्रॉम द USA. यू मस्ट हॅव टू बी नो दॅट की विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती बेस्ड ऑन इज नॉट बेस्ड ऑन, इट्स फ्रॉम द USA. सो आपलं पण काही असलं पाहिजे आणि स्पेसिफिकली डिफेन्स सेक्टर अँड स्पेसिफिकली फॉर द क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आपली स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम असणं गरजेचं आहे. अँड सो विल बी सक्सेसफुल. आपण जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे माया ऑपरेटिंग सिस्टीमसाठी. ओके, आणि माया ऑपरेटिंग सिस्टीम सगळ्यात पहिले आपण डिफेन्समध्ये इन्स्टॉल करत आहे. सो आपण सगळ्यात पहिले ऑपरेटिंग सिस्टीम बघितलं, एक आयडिया घेतली आणि नेक्स्ट क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरची आयडिया घेतली. माया ऑपरेटिंग सिस्टीम कशासाठी बनवली? फॉर मोर सिक्युरिटी, आपल्या याच्यामध्ये मोर सेफ्टी, सिक्युरिटी आस्पेक्ट आले पाहिजे, त्या पर्पजसाठी आपण माया ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेली तुम्हाला बघायला मिळेल आणि डिफेन्समध्ये ही सध्या आलेली आहे. आता बघा अजून थोड्याशा काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करते आणि मग आपण पुढे जाऊ. बघा मी आता जसं म्हणलं माया ऑपरेटिंग सिस्टीम आणण्याच्या मागं कारण आहे सायबर अटॅक. सायबर अटॅक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अटॅक असू शकतात. त्याच्यामध्ये आता हे वेगवेगळ्या टर्म्स आहेत. ओके, मी आता एक एक टर्ममध्ये जात नाही, पण तुम्ही असं कन्सिडर करा जी इन्फॉर्मेशन आहे एका व्यक्ती आपल्या PC मधली जी इन्फॉर्मेशन आहे ती काय केल्या जाते, एका थर्ड पार्टीनी तिचा काय केल्या जाऊ शकतो, थर्ड पार्टी जी आहे म्हणजे आता ही इन्फॉर्मेशन सपोज टेक एक्झाम्पल एक युजर 1, ओके, युजर 1 आणि युजर 2 या दोघांमध्ये कम्युनिकेशन होत होतं आणि या कम्युनिकेशन जे आहे ते एका थर्ड पार्टीनी काय केलेलं आहे, थर्ड पार्टीनी त्या गोष्टीला ती इन्फॉर्मेशन चोरलेली आहे किंवा ती इन्फॉर्मेशन ग्रॅब केलेली आहे, तिला आपण म्हणू शकतो सायबर अटॅक झाला. किंवा असं असू शकतं या युजरच्या PC मध्ये जेवढा काही इन्फॉर्मेशन आहे ही जो सेकंड पर्सन आहे किंवा जो थर्ड पर्सन आहे तो ती इन्फॉर्मेशन घेत आहे. आता हे ऑपरेशन्स क्रिटिकल कधी होतात, जसं क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये याचा तर खूप जास्त धोका असतो. जर आपला एखादा डिफेन्सची इन्फॉर्मेशन किंवा आपण म्हणू शकतो एखाद्या इलेक्ट्रिसिटीचा एखादा मेन पॉईंट आहे किंवा ही जी क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे याची जर काही इन्फॉर्मेशन जर बाहेर लिकअप झाली तर डेफिनेटली तो थ्रेट पोहोचू शकतो आपल्या वेगवेगळ्या सेक्टर्सला. आता याचा एक एक्झाम्पल मागं असं सांगितलं जायचं की आता तुम्ही जर हे मागचं एखादं इडिटोरियल जर प्रॉपरली चेक केलं असेल तर तुम्ही हे इडिटोरियल एक बघितलं असेल. काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये, सायबर अटॅक्स फ्रॉम चायना बिहाइंड द मुंबई पॉवर आउटेज इन 2020. चायनानं अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता आणि नो डाऊट की इंडिया या गोष्टीला जास्त बळी पडण्याचे चान्सेस आहे बिकॉज इंडिया हॅव द नेबर्स, की इंडियाच्या बाजूचे जे नेबर्स आहेत त्यांच्यासोबत इंडियाचे पुष्कळ सारे इश्यूज आहेत. सो यू कॅन कन्सिडर की चायना एका साईडला आहे, पाकिस्तान एका साईडला आहे, तर हे आपले मेजर थ्रेट्स म्हणून समोर आहेत आपल्यासमोर. मग अशा केसमध्ये इंडियाजवळ तर आपलं स्वतःचं एकदम सेक्युअर नेटवर्क असणं गरजेचं आहे आणि हे सेक्युअर नेटवर्क असल्यामुळं आपल्यावर होणारे सायबर अटॅक्स जे आहेत ते आपण कमी करण्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. इफ यू आर कन्सिडरिंग एनी डेटा, की डेटा जर तुम्ही बघत असाल तर मुंबई याच्यामध्ये टॉप पोझिशनवर आहे
आणि जी महाराष्ट्राची आपली महाराष्ट्रातली मुंबई आहे ती या केसमध्ये सगळ्यात पहिल्या याच्यावर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की असं म्हणतात की मुंबईमध्ये जेवढी पॉप्युलेशन आहे तेवढी एका देशाची पॉप्युलेशन एवढी मुंबईत एकट्या राहते. मग मुंबई तर आपलं एक मोठं हब आहे. कन्सिडर करा, मुंबईवर जर एखाद्या वेळेस किंवा अशा पद्धतीने दाखवलं आहे सायबर अटॅक 2020ची केस की मुंबईवर जर म्हणजे असं म्हणतात की मुंबईमध्ये जर एका मिनिटासाठी जर इलेक्ट्रिसिटी शटडाऊन झाली तर करोडो रुपयाचं, लाखो करोडो रुपयाचं तिथं नुकसान होऊ शकतं. हे दॅट मच ऑफ इम्पॉर्टंट. आणि म्हणून आपल्याला या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याला अजून सिक्युअर सेफ मोडमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला या माया ऑपरेटिंग सिस्टीमला इन्स्टॉल करणं गरजेचं पडलं. नेक्स्ट सायबर अटॅक आपली कॅपिटल कोणती? दिल्ली कॅपिटलला आहे. नेक्स्ट जस्ट सी दॅट बेंगलुरू ऑल्सो. बेंगलुरू तर आपला IT हब आहे. इथून आपलं सगळं मोठं IT हबचं एक मेन सेंटर तुम्हाला बघायला मिळेल. आणि अशा ठिकाणी जर तुम्हाला सायबर अटॅक झालेले दिसेल तर दॅट इज अगेन बीन थ्रेट. सो हा डेटा जो आहे त्या डेटामध्ये प्रॉपरली दाखवलं आहे की विच सिटी हॅज मेजरली फेसिंग द सायबर अटॅक केसेस. सो टॉप नंबरवर मुंबई आहे. सेकंड स्पॉट युअर नॅशनल कॅपिटल दॅट इज दिल्ली. अँड थर्ड स्पॉट इज युअर IT कॅपिटल किंवा IT हब दॅट इज बेंगलुरू. लुक ॲट दिस चार्ट ऑल्सो की इथं प्रॉपरली तेच पॉईंट्स इथं दिलेले आहेत की टॉप रँकर्समध्ये कोण कोण आहे, की कोणकोणत्या स्टेट मोर व्हल्नरेबल आहे, कोणकोणत्या स्टेट. त्यामध्ये पहिलं स्टेट तर आपलं आहे महाराष्ट्र. वाय महाराष्ट्र इज देअर की इफ समवन ज्यांनी प्रॉपरली आता एक डेटा बघितला असेल यू मे बी नो दॅट की SBIचा एक रिपोर्ट आले त्यामध्ये असं सांगितलं आहे की इंडियाला जर काय म्हणू शकतो टॉप 3rd इकॉनॉमी बनायचं असेल. आणि नरेंद्र मोदींची आत्ताची स्पीच पण सांगितलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे इंडियाला जर 3rd मोठी कॅपिटल बनायचं आहे, 3rd मोठी कॅपिटल नाही 3rd मोठी आपल्याला जर अर्थव्यवस्था बनवायची, इकॉनॉमी बनवायचं आहे तर काही स्टेटचं एक डेव्हलप स्टेट बनायचं आहे किंवा 3rd मोस्ट इकॉनॉमी बनायचं आहे तर याच्यामध्ये काही स्टेटचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि SBIने तर आता एक रिपोर्ट पण जाहीर केला. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यामध्ये एक महाराष्ट्र टॉप स्पॉटवर राहणार आहे. जे महाराष्ट्र काय करणार आहे टॉप स्पॉट घेणार आहे. कशासाठी? जी आपल्याला 3rd इकॉनॉमी बनण्यासाठी एक मेजर कॉन्ट्रीब्युटर महाराष्ट्र राहणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारचे सायबर अटॅक्स होत असेल सो द प्रोग्रेस इज की जिथं प्रोग्रेस ग्रोथला एक धक्का बसू शकतो. सो आपल्याला एक सिक्युअर वेनी आपल्याजवळ इन्फ्रास्ट्रक्चर किंवा सिक्युअर ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. सेकंड मेजर केसेस इज इन अवर कॅपिटल दिल्ली. नेक्स्ट लुक ॲट द वेस्ट बेंगॉल, गुजरात. अँड गुजरात महाराष्ट्र हे स्टेट तर आपले कसे इकॉनॉमी वाईज मोर प्रॉस्परस मोर डेव्हलप स्टेट आहे. आणि इथलची सिक्युरिटी आपल्यासाठी मोर प्रायोरिटी असं म्हणजे असं नाही की बाकीच्या इथं गरजेचं नाही दिल्ली वगैरे पण इथं तर जास्त गरजेचं आहे. सो हे तुम्हाला एक रँकिंग दाखवलेली की मेजर सायबर अटॅक्स आपल्या इथं तुम्हाला होताना बघायला मिळतील. आणि जनरली सायबर अटॅकच्या केसेसमध्ये तुम्हाला जनरली सायबर अटॅक्स इज फ्रॉम द चायनाच्या साईडनं बघायला मिळेल. पाकिस्तान आपण तेवढं म्हणू शकत नाही. पाकिस्तान टेक्निकली तेवढा ॲडव्हान्स पण नाही बट चायना इज अगेन बीन थ्रेट फॉर अस रिगार्डिंग द सायबर अटॅक केसेस. ओके दिस इज द ओव्हरव्ह्यू की तुम्हाला एक आयडिया असली पाहिजे की कशा पद्धतीने हे होतं आहे. म्हणजे मी तुम्हाला एक करंट कॉन्टेक्स्ट पण सांगितला, डेटा पण सांगितला, क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर पण सांगितलं आणि अजून आता एक पॉईंट सांगणार आहे. तो पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि तो ओपन सोर्स प्लॅटफॉर्म काय हा पॉईंट मला तुम्हाला सांगायचा आहे. आय जस्ट ऑब्झर्व दॅट वर्ड हिअर की ओपन सोर्स प्लॅटफॉर्म इथं वर्ड मेन्शन होता. सो लुक ॲट दॅट. ओके की आपण ओपन सोर्स प्लॅटफॉर्म म्हणजे काय म्हणू शकतो हे माझं एकदा फक्त ऐकून घ्या की ओपन सोर्स प्लॅटफॉर्म व्हॉट इट डिनोट्स. ओके ओपन सोर्स प्लॅटफॉर्म म्हणजे काय एकदम सोपं आहे. ओपन सोर्स प्लॅटफॉर्म इज नथिंग बट की आपण त्याला असं म्हणू शकतो ओपन सोर्स प्लॅटफॉर्म म्हणजे काय तर मी असं म्हणेल की असा प्लॅटफॉर्म और प्लॅटफॉर्म असा प्लॅटफॉर्म की ज्या प्लॅटफॉर्मवर आपण काय करू शकते जो यूजर आहे, यूजर म्हणण्यापेक्षा वी कॅन से दॅट द ओनर. ओके हा ओनर आहे आणि हा यूजर आहे. ओके सो यूजर आणि ओनर अशा प्रकारे आहे. तर यामध्ये असं बघायला मिळतं की ओनर जो आहे यांनी आपला कॉपीराईट सोडलेला आहे. म्हणजे काय केलेलं आहे कॉपीराईट आपला सोडलेला आहे. कॉपीराईट सोडला म्हणजे काय ओनरनी जी काही आपली स्वतःची काही इनोव्हेशन्स केलं असेल, इनोव्हेशन्स म्हणण्यापेक्षा जे पण एखादा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे त्याला पब्लिकसाठी ओपन ठेवलेलं आहे. एकदम सोप्या शब्दात एक प्लॅटफॉर्म जो ओनरनी बनवलेला आहे तो प्लॅटफॉर्म पब्लिकसाठी काय केला आहे ओपन केलेला आहे. मीन्स वॉट की यांनी आपला कॉपीराईट जो आहे तो काय केलेला आहे सोडलेला आहे. कॉपीराईट सोडलेला म्हणजे इथं जो थर्ड पार्टी असेल किंवा जो थर्ड पर्सन असेल ती थर्ड पार्टी याच्यामध्ये काही एडिट करू शकते, सी करू शकते, काही चेंजेस
वाटले तर ते चेंजेस पण करू शकते. त्याला आपण म्हणतो ओपन सोर्स प्लॅटफॉर्म. गॉट इट? की ओपन सोर्स प्लॅटफॉर्म इज नथिंग बट की जो ओनर आहे त्यांनी आपला कॉपीराईट सोडलेला आहे आणि कॉपीराईट सोडून जो युजर आहे किंवा जो पीपल्स आहेत त्यांच्यासाठी तो प्लॅटफॉर्म ओपन करून दिला आहे फॉर व्हिज्युअलायझेशन्स, फॉर द पर्पज ऑफ एडिटिंग, फॉर द पर्पज ऑफ अदर थिंग्स. ओके, की जे पण काही चेंजेस आहेत त्यांच्यासाठी तो प्लॅटफॉर्म ओपन ठेवला आहे. दॅट इज नथिंग बट ओपन सोर्स प्लॅटफॉर्म. दिस वर्ड इज अगेन बीन इसेन्शियल. ओके, सो जस्ट लुक ॲट द वर्ड माया. माया मीन्स वॉट? माया म्हणजे तुम्ही थोडंसं जर लक्षात घेतलं असेल तर वी आर फॅमिलियर विथ दॅट मराठी लँग्वेज, सो वी मस्ट नो द माया वर्ड. ओके, माया म्हणजे आपण असं बोलतो मोह माया. येस, दॅट इज माया इज डिनोट फॉर इल्युजन. वॉट इट सिग्निफाईज? इट सिग्निफाईड इल्युजन. ओके, इट सिग्निफाईड इल्युजन वर्ड. इल्युजन मीन्स वॉट? इल्युजन म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो जे दिसतंय पण ते ॲक्च्युली तसं नाही. जे दिसतंय म्हणजे मीन्स ते काय एक्झाम्पल की आपण बघतो ना की असं वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात, तर असे वेगवेगळे जोक्स पण क्रॅक केल्या जातात. जस्ट आय एम टॉकिंग की जसं मला दिसतं आहे तसं फक्त दुरून दिसतं आहे, पण जेव्हा मी जवळ जाऊन बघते तर ते तसं नाही. येस, मी जर दूर डिस्टन्सहून बघते तर मला खूप मोठी बिल्डिंग बघायला मिळते, पण जेव्हा मी जवळ जाते तर ती तेवढी मोठी नाही. येस, दॅट इज द इल्युजन. म्हणजे दुरून दिसतंय मग तसं एक्झॅक्टली ॲक्च्युली जर मी ट्रूली ते बघायला गेली तर ते चुकीचं आहे, ते नाही आहे तसं. म्हणजे एक फॉल्स डोळ्यासमोर इमेज क्रिएट केली जाते. वाटतंय काहीतरी आहे पण गेल्यावर ते दिसत नाही. सो फॉल्टी किंवा फॉल्स समथिंग आपल्या डोळ्यासमोर क्रिएट केल्या जाते. दॅट इज इल्युजन. ओके, मग मायाला इल्युजन नाव देण्याचं कारण काय? म्हणजे बघा किती एक ग्रेट मॅसेज इथं देण्याचा प्रयत्न केला आहे की इल्युजन इज नथिंग बट की तुम्हाला वाटतंय की तुम्ही अटॅक करू शकता आमच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर, तुम्ही सायबर अटॅक करू शकता, बट यू आर जस्ट थिंकिंग दॅट, बट ॲक्च्युली यू डोंट डू दिस. की तुम्हाला ते करता येणार नाही, तुम्हाला ते करू शकणार नाही. सो दॅट इज सिग्निफाईंग द इल्युजन. आणि हा वर्ड जो आहे तो महाभारतामधून घेण्यात आला आहे, माया. ओके, माया म्हणजे इल्युजन क्रिएट करणं. ते की तुम्हाला दुश्मनला वाटतंय, एनिमीला वाटतंय यू मे बी अटॅक टू दॅट सिस्टीम बट यू आर नॉट एबल टू अटॅक दोस कंट्री ऑर म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही अटॅक करू शकत नाही आहे. दॅट इज द वर्ड माया. ओके, आता माया तुम्हाला समजून घेत असताना माया ऑपरेटिंग सिस्टीम आहे, पण थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. सो मी तिथं थोडंसं काही गोष्टी सांगते त्या तुम्ही लक्षात घ्या. ओके, आता तुम्हाला 2-3 नावं पुष्कळ लोकांनी वाचलं असेल हे एडिटोरियल, पण ॲट जस्ट पॉईंट ऑफ की मी तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा गेनेज देऊ शकली पाहिजे. ओके, सो माया ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे याच्यामध्ये तुम्ही 2-3 नावं ऐकली असतील. आय नो दॅट यू आर फॅमिलियर विथ दॅट टर्म्स. ओके, एक तुम्ही उबंटू पण ऐकलं असेल अँड देन सेकंड वर्ड इज लिनक्स. हॅव यू हर्ड अबाउट दॅट? की लिनक्स आणि उबंटू दोन बद्दल इथं डिस्कशन्स करण्यात आले. Just look at here ki there are 2 words are using here, that is Ubuntu also and another word. Look at Ubuntu. If I am pronouncing it wrong, take it granted. Okay, if I am pronouncing wrong. Okay, Ubuntu word is one of that and other word is Linux. Okay, firstly understand what is it. This is also been operating system. Ubuntu is also been operating system and Linux is again been operating system and Maya is again been operating system. मग या तिघांमध्ये डिफरन्स काय? यू मस्ट हॅव बीन नोन दॅट की उबंटू लिनक्स हे कशा पद्धतीने, बघा मी स्ट्रक्चर ड्रॉ करण्याचा प्रयत्न करते फॉर युअर अंडरस्टँडिंग. ओके, तर मी असं म्हणत आहे, जस्ट लुक ॲट हिअर. हां बघा, एक असं कन्सिडर करा, लिनक्स नावाची एक सिस्टीम आहे. लिनक्स नावाच्या सिस्टीमला उबंटू प्लॅटफॉर्म्स, उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम वर्क करत आहे आणि त्याच्यामध्ये रूटेड केलेली आपली माया ऑपरेटिंग सिस्टीम. एक आयडिया आली का तुम्हाला? वर लिनक्स सिस्टीम आहे, लिनक्स सिस्टीम ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. त्या ओपन सोर्स प्लॅटफॉर्ममध्ये उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम आहे. उबंटू ऑपरेटिंग सिस्टीममध्ये माय ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केली अँड दिस इज ओपन सोर्स प्लॅटफॉर्म. ओपन सोर्स प्लॅटफॉर्म मीन्स इट विल बी ओपन फॉर एव्हरीवन अँड यू कॅन कन्सिडर दॅट एडिट व्हिज्युअलायझेशन्स वगैरे पॉसिबल आहे. बघा उबंटूमध्ये उबंटू याच्यामध्ये इन्स्टॉल लिनक्स सिस्टीमवर काम करते
आणि लिनक्स सिस्टीमवर काम करते आणि उबंटूमध्ये काय रूटेड करण्यात आलं, माया ऑपरेटिंग सिस्टीम. सो हे दोन्ही जे प्लॅटफॉर्म आहे हे कसे ओपन सोर्स प्लॅटफॉर्म असल्यामुळे याच्यामध्ये चेंजेस होणं पॉसिबल आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय रूटेड केलं आहे, उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणून इट्स क्वाईट बीन कन्फ्युजिंग फॉर अस की उबंटू नाव काय आहे, मग माया ऑपरेटिंग सिस्टीम आहे, मग त्याच्यात काय. तर मी एकदम क्लिअरली सांगण्याचा प्रयत्न केला. वर लिनक्स सिस्टीम आहे, लिनक्स सिस्टीमच्या आतमध्ये काय टाकलं आहे तुम्ही, कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे, उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि त्याच्या अंडर काय माया ऑपरेटिंग सिस्टीम आहे. गॉट दॅट. हां, जस्ट लुक ॲट हिअर की अजून काय काय आहे. पहिलं तेच सांगितलं आहे की ही जे आपण माया ऑपरेटिंग सिस्टीम, आता आपण डिटेलिंगमध्ये जाते माया ऑपरेटिंग सिस्टीमच्या की ही काय एक्झॅक्टली माया ऑपरेटिंग सिस्टीम जी तुम्हाला बघायला मिळेल ही डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात येते की मग डिफेन्स मिनिस्ट्री याच्यात आता आपले जे डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये जे डिव्हायसेस यूज करतात त्याच्यामध्ये माया ऑपरेटिंग सिस्टीमचा यूज करण्याचं त्यांनी ठरवले. नेव्हीने याला परमिशन दिली, बाकीचे डिपार्टमेंट्स अजून होल्डवर आहे. ओके, सो जस्ट लुक ॲट हिअर की ते करण्याच्या प्रयत्नात आहे. हे इंडिजिनियसली डेव्हलप आहे. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की बाय डुईंग दिस मिनिस्ट्री एक्सपेक्ट प्रोटेक्ट द सायबर अटॅकसाठी आपण केलं आहे आणि आर्मी आर्म फोर्सेस वगैरे आहे त्यांचे जे डिव्हायसेस आहे त्यामध्ये आपण माया ऑपरेटिंग सिस्टीम टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिले आपण काय करू की जे आपले क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला टार्गेट करण्यासाठी आपण माया ऑपरेटिंग सिस्टीम यूज करू आणि मग जसं जसं पुढं जाऊ तर मग सांगता येत नाही की आपल्यासाठी माया ऑपरेटिंग सिस्टीम असू शकते. बिकॉज यू मस्ट नो दॅट की मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जर पुष्कळ लोक आता मोबाईल वगैरे यूज करत असाल तर तुम्हाला माहिती आहे का, मी आता सपोज एखादं लोन रिलेटेड काही सर्च केलेलं असेल तर कंटिन्यू मला लोन्सचे कॉल्स येत राहतील. मी जर MBA ॲडमिशन घेते म्हणलं तर मला MBA रिलेटेड कंटिन्युअस कॉल येतील. वाय दिस इज गोइंग टू बी हॅपन, बिकॉज युअर डेटा इज गोइंग टू बी सेल. अँड वाय दिस डेटा इज गोइंग टू बी सेल, कारण प्रायव्हसी हा एक इश्यू आहे. बघा, राईट टू प्रायव्हसी इज युअर फंडामेंटल राईट, बट स्टील यू आर फेसिंग द चॅलेंजेस. का फेसिंग होत आहे, बिकॉज युअर डेटा इज राईट नाऊ सेल. तुमचा डेटा सेल होत आहे. सो माया आणि हा सेल असं नाही ना भारतातल्या भारतात होत आहे, माइट बी पॉसिबल युअर डेटा इज गोइंग टू बी सेल ॲट USA च्या कंपन्या इंडियात यायचं ठरवत आहे, चायनाच्या कंपन्या इंडियात यायचं ठरवत आहे. वाय दे आर एंटरिंग इन इंडियाज मार्केट, बिकॉज दे नो दॅट की इंडियाचा ट्रेंड काय, इंडियाचं मार्केट काय. हे मार्केट शोधण्यासाठी व्हॉट वी नीड डेटा. अँड यू नो दॅट दिस कोट इज गोइंग टू बी मोर पॉप्युलर राईट नाऊ डेज. दॅट इज व्हॉट, डेटा इज ऑइल. डेटा इज ऑइल राईट नाऊ. वाय दिस इज सेइंग दॅट डेटा इज ऑइल, बिकॉज डेटा इज राईट नाऊ की डेटा हा इतका इम्पॉर्टंट आहे की त्या बेसवर काहीही केल्या जाऊ शकतो. ओके, सो डेटा तेवढा इम्पॉर्टंट आहे. माय ऑपरेटिंग सिस्टीममुळे असंही होऊ शकतं भविष्यात जर आपल्या सिस्टीममध्ये ती सिस्टीम आली तर आपलाही डेटा अजून मोर काय राहू शकतो, सेफ सिक्युअर राहू शकतो इन फ्युचर. ओके, वी आर जस्ट टॉकिंग अबाउट दॅट इन फ्युचर आस्पेक्ट. ओके, सो आर्म फोर्सेसमध्ये मिनिस्ट्री ऑफ यांनी तर त्याला परमिशन दिलेली आहे. सो डिफेन्स मिनिस्ट्रीवर अजून सगळ्यात महत्त्वाचं आपलं कोअर सेक्टर डिफेन्स आहे. सो डिफेन्समध्ये अजून जास्त सेफ्टी सिक्युरिटी आस्पेक्ट पाळण्यासाठी हे सगळ्यात पहिले तिथं यूज करण्यात येते. देन इट इज बेस्ड ऑन उबंटू प्लॅटफॉर्म. ॲज आय टोल्ड दॅट की उबंटू प्लॅटफॉर्मवर माय ऑपरेटिंग सिस्टीम काय केली, फिट केलेली आहे आणि विच मीन्स दॅट फ्री अँड पब्लिकली अवेलेबल सॉफ्टवेअर आहे हे कोणतं, उबंटू. आणि त्याच्यानंतर सांगितलेलं आहे एक वर्ड लक्षात ठेवायचा, चक्रव्यूह. दोन वर्ड झाले, एक माया मीन्स इल्युजन आणि चक्रव्यूह. चक्रव्यूह म्हणजे बघा असं चक्रव्यूहात फसवल्या जातं असं म्हणलं जातं. चक्रव्यूह तयार केलं म्हणजे हे काय, चक्रव्यूह कशाला नाव दिलं आहे त्यांनी, अँटीव्हायरस. तुम्हाला माहीत असेल ना अँटीव्हायरस आपण आपल्या लॅपटॉपमध्ये टाकतो. अँटीव्हायरस म्हणजे जो व्हायरस आला त्याला किल करण्यासाठी आपण मोबाईल सॉफ्टवेअर टाकलेलं असतं अँटीव्हायरस. यस, सो दॅट इज अँटीव्हायरस. याच्यामध्ये सॉफ्टवेअर कोणतं आहे त्याचं नाव ठेवलं आहे त्यांनी चक्रव्यूह. माया, चक्रव्यूह थोडंसं लक्षात ठेवा. जर विचारलं तर तुम्हाला करंट आस्पेक्ट नाही लिहिता आलं पाहिजे. सो चक्रव्यूह इज वन ऑफ दॅट. ओके, उबंटू पॉप्युलर का झालेलं आहे, कारण हे ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे आणि हे कशावर बेस आहे, उबंटू लिनक्स सिस्टीमवर बेस आहे. सो लिनक्स इज अगेन बी ना ओपन सोर्स प्लॅटफॉर्म. आणि माया इज डिनोट व्हॉट, माया इज रेफर्स फॉर द डिस्क्रिप्शन्स काय दिलेलं आहे, अपिअरन्स ऑफ रियालिटी, बट ॲक्च्युली इट इज नॉट अ रियालिटी आपल्याला वाटतंय हे रिअल आहे, बट दॅट इज नॉट अ रिअल थिंग. आणि चक्रव्यूह इज नथिंग बट व्हॉट, हे काय हे आपलं चक्रव्यूह हा पण वर्ड तुम्हाला एन्शंट जे आपलं एन्शंट इंडियन आर्ट्स आहे किंवा एन्शंट इंडियन कल्चर आहे त्याच्यामधून वर्ड घेतलेला बघायला मिळेल. सो दिस इज बेसिक ब्रीफ रिगार्डिंग द माया ऑपरेटिंग
ऑपरेटिंग सिस्टीम. इन दॅट लेक्चर वी आर गोइंग टू बी म्हणजे याच्यामध्ये आपण काय काय कव्हर अप केलं आहे. सो वी आर कव्हर अप की ऑपरेटिंग सिस्टीम काय. सो वी आर गोइंग टू बी इन डिटेल अबाउट माय ऑपरेटिंग सिस्टीम, वाय वी नीड अ माय ऑपरेटिंग सिस्टीम. वी आर डिस्कशन्स अबाउट की काय आपण डिस्कस केलं अजून. हां, त्यामध्ये आपण क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर पॉईंट बघितला, ओपन सोर्स प्लॅटफॉर्म तो बघितला. त्यानंतर मी तुम्हाला सायबर अटॅक्स वगैरे ते पण तुम्हाला एक्सप्लेन केलं. अँड आय एम एक्सप्लेनिंग की मी त्याच्यामध्ये तुम्हाला डेटा पण स्पेसिफिक सांगितला की मुंबई सिटीत सगळ्यात जास्त सायबर अटॅक होतात, स्पेसिफिकली महाराष्ट्रात होतात. येस, तर हे प्रॉपर डिटेलिंग तुमच्यासोबत कव्हरअप केली आणि माय ऑपरेटिंग सिस्टीमला पण इन डिटेल तुमच्यासोबत कव्हर केलं. जस्ट वन पॉईंट इज रिमेनिंग हिअर अँड दॅट पॉईंट इज नथिंग बट द लुक ॲट हिअर. Two words I have written here. CDAC. First, you must have to be known that this my operating system is developed by CDAC. And second one, that word. You have to must know that word. What it denote? National Resource Center. National Resource Center for free and open source सॉफ्टवेअर. बघा लिहिते मी इथं लॉंग फॉर्म, ज्यांना माहीत नसेल. नॅशनल रिसोर्स, ओके, नॅशनल रिसोर्स सेंटर for free and what? Free and open source software. ओके, नाव मोठं आहे, लक्षात राहिलं पाहिजे. माझ्या राहिलं तर तुमच्याही राहिलं पाहिजे. करेक्ट? येस, गॉट इट. हां, चला. तर हे जे आहे हे, आणि अजून कोण आहे आपलं? CDAC. आता UPSCच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? गो अँड सर्च दॅट बॉडी. ओपन सोर्सचं मी सांगितलं, कळालं सगळ्यांना. उबंटू सांगितलं, लिनक्स. गो अँड सर्च द अदर एक्झाम्पल्स. सो विच आर जस्ट मेन्शन इन कमेंट सेक्शन विच आर अदर ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आर अवेलेबल. गिव द रिस्पॉन्स फ्रॉम युअर साईड ऑल्सो अँड गो फॉर सर्च अबाउट CDAC ऑल्सो. ओके, CDAC वगैरे तर सगळ्या फॅमिलर असेल. सो दिस इज द ब्रीफ डिस्कशन रिगार्डिंग माय ऑपरेटिंग सिस्टीम. ॲक्च्युली मी थोडंसं डायव्हर्सिफाय करण्याचा पॉईंट केला. हां, माय ऑपरेटिंग सिस्टीम यू मे विजिट विथ मोर व्हिडिओज, की पुष्कळ व्हिडिओज तुम्ही बघितले असेल. बट आय पॉईंट आउट दॅट की मी पॉईंट आउट असं केलं की जास्तीत जास्त डायव्हर्सिफिकेशन तुम्हाला देता आलं पाहिजे. अँड स्पेसिफिकली सम ॲडिशनल इन्फॉर्मेशन की सायबर अटॅकसोबत असेल, वेगवेगळ्या पॉईंटसोबत, क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ओपन सोर्स प्लॅटफॉर्म असेल, त्याला मी सांगण्याचा प्रयत्न केला. ओके, सो वी विल एंड अप द लेक्चर अँड वी विल मीट ॲट नेक्स्ट व्हिडिओ विथ सम मोर इन्फॉर्मेशन, मोर नॉलेज घेण्यासाठी आपण नेक्स्ट लेक्चरला मिळेल. थँक्यू सो मच गाईज.